जिला परिषद के सामने अपनी विभिन्न मांगों को लेकर धरना तथा असहकार आंदोलन किया जा रहा है। यह आंदोलन किस संदर्भ में और किसकी ओर से किया जा रहा है, आइए देखते हैं इस खबर में। उम्मीद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संगठन चंद्रपुर की ओर से 84 लाख ग्रामीण परिवार के शाश्वत विकास के लिए धरना व असहकार आंदोलन जिला परिषद चंद्रपुर के सामने 26 सितंबर से जारी है। इस दौरान प्रमुख मांग रखी गई है कि शासन के ग्राम विकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उम्मीद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नति अभियान स्वतंत्र व कायम स्वरूपी विभाग के तौर पर आस्थापना को मान्यता देकर सभी कार्यरत ठेका अधिकारी कर्मचारी इन्हें शासन के समकक्ष पद पर कायम स्वरूपी सेवा में शामिल करा ले। इस आंदोलन दौरान आंदोलनकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए हैं। तो आइए सुनते हैं आंदोलनकर्ताओं ने इस संदर्भ में और अधिक क्या जानकारी दी। नमस्कार, माझं नाव प्रवीण भांडारकर आहे आणि मी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे। आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन आज सुरू केलेलं आहे। आमची राज्य संघटनाच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमेद महिला व कंत्राटी कर्मचारी हा अभियान पूर्णतः कायम करण्यासाठी आम्ही मागील 4 वर्षापासून ह्या मागणीचा पाठपुरावा करतोय शासन दरबारी, पण अजूनही त्याच्यावरती शासनाने कुठलाही विचार केलेला नाही आहे। या अभियानामध्ये 84 लाख महिलांच्या कुटुंबासाठी आर्थिक आणि वाढीसाठी आम्ही काम करतोय। सर्व आमच्या या गाव स्तरावरच्या महिला काम करतात गरीब कुटुंबासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी आम्ही काम करतोय, परंतु आमच्या हक्काचा कोणी आमच्या अभियानाचा कोणी विचार करत नाहीये। त्यामुळे आम्ही हा शेवटचा इशारा शासनाला देतोय की आमचा आंदोलन आणि धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आमची बाब आम्ही शासनाच्या दरबारी मांडू इच्छितो। सरकारने आमचा हा अभियान आहे हा कायम करावा, आमच्या या महिलांना न्याय द्यावा। आमची मागणी एकच आहे की आम्हाला सरकारने कायम करावा। आमचा हा जो कॅडर आहे या कॅडरला एक दर्जा द्यावा, जेणेकरून त्यांना गावामध्ये काम करण्यासाठी शासकीय जो काम करतो आपण त्या कामासाठी एक उत्साह वाढेल आणि चांगल्या पद्धतीचं काम या गरीब कुटुंबासाठी होईल। या ठिकाणी आम्ही सरकारला पुन्हा विनंती करतो की आमचा अभियान जो आहे हा कायम करावा। धन्यवाद। नमस्कार, मी शिल्पा राजेश भोसकर, भद्रावती तालुका जिल्हा अध्यक्ष बोलताय। महाराष्ट्र राज्य ग्रामीण झोन अभियानामध्ये महिला व कॅडर कर्मचाऱ्यांची संघटना आहे। त्यामध्ये आमचा विषय असा आहे की आमचा विभाग हा कायम स्वरूपी राहायला पाहिजे। कॅडर आणि कर्मचारी आज आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आमचं उमेद अभियान पोहोचलेलं आहे। गरीब कुटुंबापर्यंत आमच्या महिला पोहोचलेल्या आहे आणि त्यांचं काम करायची पद्धत आमच्या महिलांना सर्वांना त्यांच्या मुलीपर्यंत जाऊन त्यांचे कामं करतात आमच्या महिला। तरी आमच्या महिलांना कोणताही शासनाचा कोणताही विषय आम्हाला भेटत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणायचं म्हटलं तर आशा वर्कर अंगणवाडी सेविका तसा दर्जा आमच्या महिलांना मिळत नाही। तरी आमच्या महिलांचं काम हे कायमस्वरूपी राहावं अशी आमची मागणी आहे शासनाला आणि त्याचप्रमाणे आमचं काम करून घेते आणि गरज सरो आणि आमचं कसं एक वैध मरो असं काम आहे आमच्या महिलांनी। प्रतिनिधी वैभव रुयारकर की रिपोर्ट।